नमस्कार मंडळी, गावाकडून वांगे आणले होते. तर गावाकडून वांगे आलेत म्हटल्यावर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. तर मग काय इथे वांग्याचा देठ काढला, देठ थोडासा जास्त ठेवायचा, काटे काढले थोडेसे आणि अशा पद्धतीने वांगे चिरून घेतले. चिरलेले वांगे पाण्यामध्ये घालायचे म्हणजे काळे पडत नाहीत. इथे खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि शेंगदाणे घेतले. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मी शेंगदाणे वेगळे बारीक करून घेतले. त्यामध्ये थोडासा गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण ओलं करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वांगे भरून घ्यायचे. इथे कढईमध्ये तेल ठेवलंय, जिरे मोहरी घालायचे फोडणीला, कढीपत्ता घालायचा आहे आणि जे आपण वाटण केलं होतं तो थोडासा मसाला राहिला होता तो घालून परतून घेतला. भरलेले वांगे घालायचे, 2 मिनिटं छान परतायचं. 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचे, तेलामध्येच मस्त वाफलून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं वांगे शिजण्यापुरतं आणि मस्त असे 10 मिनिटं वांगे शिजवून घ्यायचे. अधूनमधून 1-2 वेळा हलवून घ्यायचे. मस्त असं आपलं खारं वांगं तयार आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.